कोल्हापूर जिल्ह्यातील 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत 10 पैकी सर्व मतदारसंघांमध्ये विजय मिळवला। महाविकास आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही। त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना मोठा धक्का बसला आहे। प्रमुख निकाल आणि विश्लेषण। कोल्हापूर दक्षिण, भाजपच्या अमल महाडिक यांनी काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा 18,131 मतांनी पराभव केला। कोल्हापूर उत्तर, शिवसेनेचे शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी अपक्ष राजेश लाटकर यांच्यावर विजय मिळवला। कागल, अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे समरजित सिंह घाडगे यांचा पराभव केला। इचलकरंजी, भाजपचे राहुल आवाडे यांनी राष्ट्रवादीच्या मदन कारंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। शिरोळ, अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवला। एकूण मतदान आणि ट्रेंड। कोल्हापूर जिल्ह्यात उच्च मतदानाची नोंद झाली। विशेषतः करवीर 84.79% आणि कागल 81.72% या मतदारसंघामध्ये या निवडणुकीत महायुतीच्या जागांमध्ये 2019च्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे, ज्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला। ही निवडणूक महायुतीसाठी प्रबळ यशाची नोंद ठरली असून महाविकास आघाडीला पुनरावलोकनाची गरज भासणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयाने जिल्ह्याची राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे। 10 पैकी सर्वच मतदारसंघांमध्ये विजय मिळवल्यामुळे भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय प्रोत्साहन मिळाले आहे। बदललेली परिस्थिती, महायुतीचा दबदबा। महायुतीने संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले आहे। विशेषतः भाजपने कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी यासारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवून आपला प्रभाव सिद्ध केला। शिवसेनेच्या शिंदे गटाने कोल्हापूर उत्तर आणि राधानगरीत विजय मिळवला, ज्यामुळे पक्षाची ताकद अधिक दृढ झाली आहे। महाविकास आघाडीची पिछेहाट। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा जिल्ह्यात मोठा पराभव झाला आहे। शरद पवार गटालाही कागलमध्ये अजित पवार गटाने मागे टाकले। या पराभवामुळे महाविकास आघाडीला जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पुनर्रचना करावी लागणार आहे। अपक्षांची ताकद। शिरोळसारख्या मतदारसंघात अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवून स्वतंत्र उमेदवारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त केले आहे। यामुळे स्थानिक नेत्यांना अधिक वजन मिळू शकते। महायुतीसाठी पुढील आव्हाने। महायुतीला मिळालेल्या विजयानंतर विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा दबाव असणार आहे। शेतकरी, पाणी प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या समस्या सोडवणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकूण परिणाम, महायुतीच्या विजयामुळे कोल्हापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक राजकीय प्रभावाला तडा गेला आहे। यामुळे जिल्ह्यात महायुतीचा दबदबा पडला असून 2024 नंतरचे स्थानिक राजकारण महायुतीच्या धोरणांवर अवलंबून राहील। कोल्हापूर जिल्ह्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडीला संघटनात्मक आणि धोरणात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या बालेकिल्ल्यात पुनरुत्थानासाठी त्यांना पुढील उपाययोजना आवश्यक आहेत। स्थानिक नेतृत्वाला बळकट करणे। महाविकास आघाडीने कोल्हापूरसारख्या भागात स्थानिक पातळीवर प्रभावी नेते उभारणे गरजेचे आहे। 2024च्या निवडणुकीत महायुतीने स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून विजय मिळवला। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी मजबूत स्थानिक नेत्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। संघटनात्मक पुनर्रचना। महाविकास आघाडीतील पक्षांना जिल्ह्यातील गावे, तालुके आणि शहरांमध्ये संघटना मजबूत करावी लागेल। निवडणुकीच्या दरम्यान पक्षांमधील असलेल्या समन्वयाचा अभाव या पराभवाचे एक मोठे कारण ठरले आहे। कार्यकर्त्यांना एकत्र बांधून पक्षाची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे। धोरणात्मक संदेशाची आखणी। महायुतीने विकास, रोजगार आणि ग्रामीण प्रश्नांवर निवडणुकीत प्रभावी प्रचार केला। महाविकास आघाडीने आपले धोरण स्पष्ट करावे आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रित करावे। शेतकरी कर्जमाफी, पाणीपुरवठा आणि उद्योग क्षेत्राच्या विकासावर ठोस योजना मांडाव्यात। तरुण मतदारांची जोडणी। 2024च्या निवडणुकीत महायुतीने तरुण मतदारांची चांगली जोडणी साधली। महाविकास आघाडीनेही सोशल मीडिया, डिजिटल प्रचार आणि तरुणांसाठी आकर्षक योजना राबवून त्यांचा विश्वास परत मिळवायला हवा। अपक्ष उमेदवारांशी सहकार्य। अपक्ष उमेदवारांनी काही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे। त्यांच्याशी सहकार्य करणे आणि त्यांना आघाडीत सामावून घेणे भविष्यात महाविकास आघाडीला उपयुक्त ठरू शकते। विरोधी पक्षाची प्रभावी भूमिका बजावणे। निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावून महायुती सरकारच्या धोरणांवर लक्ष ठेवले पाहिजे। भ्रष्टाचार, शेतकरी धोरण आणि पायाभूत सुविधांवरील सरकारच्या निर्णयांवर सतत प्रश्न उपस्थित करणे गरजेचे आहे। एकूणच महाविकास आघाडीने पराभवाचे मूल्यमापन करून नव्याने उभारणी केली
तर कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड परत मिळवण्याची संधी आहे. यातून पुढील निवडणुकीसाठी पाया मजबूत करता येईल. अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या विषय हाड या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.